कोकणची मोहीम आटोपून राजे राजगडाकडे येत होते. राजांनी येताना महाडात 2 दिवस मुक्काम केला. देवदर्शन घेतले आणि विश्रांती घेऊन ते राजगडावर आले. उन्हाळा संपला, मृग आला. गडावरील झडी बांधून घेतल्या गेल्या. पावसाळ्याचे सर्व सामान लाकूड फाटा गडावर भरला जात होता. पूर्वेकडचे वारे थांबले होते. पश्चिमेकडची झड सुरू झाली. काळ्या ढगांची छपरी पूर्वेकडे सरकू लागली आणि एके रात्री पाऊस पडू लागला. पागळ्या झडू लागल्या. पावसाने जम बसवला. उसंत न देता पावसाच्या सरी कोसळू लागल्या. गडाचे वातावरण कुंदावले. राजे या उसंतीत झालेल्या मोहिमांचे तपशील, खर्च, जमादारखान्याचे हिशेब समजावून घेत होते. एके दिवशी मोरोपंतांनी येऊन सांगितले, राजे, आपल्या आज्ञेप्रमाणे श्री भवानीची मूर्ती तयार झाली आहे. आपली आज्ञा होईल तर गडावर आणण्याची व्यवस्था होईल. राजे आनंदले. ते म्हणाले, ज्याचा ध्यास लागतो अशी कोणती गोष्ट तुम्हाच सांगावी. मग ती तटाची तटबंदी असो, आमच्या निवासाचा वाडा असो, राजकारणाचा गुंता असो किंवा आमच्या श्रद्धेची बाब असो. तुम्हाला सांगितलं की आमची इच्छा पुरी झालीच असं आम्ही समजतो. मोरोपंत म्हणाले, असं आपल्याला वाटतं यापर्यंत आनंद नाही. राजांनी सांगितले, पंत, चांगला दिवस पहा. श्री भवानीची मूर्ती वाजत गाजत गडावर येऊ दे. आमच्याबरोबरचं साऱ्यांना दर्शन घडेल. जशी आज्ञा. आणि हे पहा, बाळाजी आवजी आला आहे ना? कसा आहे? तल्लख बुद्धी आहे. हस्ताक्षर नामी आहे. थोड्याच दिवसात कारभार पाहून तयार होईल. आमची तीच अपेक्षा आहे. त्याला आणि त्याच्या घरदाराला काही उणे पडू देऊ नका. जशी आज्ञा. सकाळपासून वाड्यात गडबड सुरू होती. मुतपाकखान्यात 5-25 बाया पुरणाच्या पोळ्या लाटीत बसल्या होत्या. सगळ्या वाड्याची स्नाने सूर्योदयाबरोबरच झाली होती. वाड्याच्या सदरेत साफसफाई चालली होती. बाहेर उघडीप होती. वाड्यात सारखी वर्दळ होत होती. राजे संभाजीराजांच्या सह बाहेर पडले. मोरोपंत वगैरे माणसे गडाखाली गेली होती. राजे आपल्या माणसांसह गड उतरत होते. सूर्योदयानंतर थोड्या वेळाने राजे गडाखाली पोहोचले. मोरोपंतांनी गडाखाली मोठा थाट मांडला होता. भव्य सुशोभित पालखीभोवती अब्दागीर चौऱ्या घेऊन लोक उभे होते. एका पांढऱ्या शुभ्र घोड्याला सजवले होते. पायात चांदीचे तोडे, गळ्यात रौप्य कोयरीच्या माळा घातलेले ते उंदे जनावर मोत्तद्दाराच्या हातात उभ्या जागी पाय नाचवित होते. भजनी, दिंड्या, करणे, शिंगे, वाजंत्री यांचा थाट पालखीबरोबर होता. राजे पालखीबरोबर गेले. पालखीत देवी भवानीची मूर्ती ठेवली होती. काळ्याभोर दगडाची, अष्टभुजा, शांत नजरेची. राजांची नजर मूर्तीवर खिळून राहिली. राजे उद्गारले, सुरेख. पालखी उचलली गेली. गुलाल उधळला गेला. उदे ग अंबे उदे. सारे वातावरण भरून गेले. टाळ मृदुंग खणखणू लागले. भजनाचे सूर उठू लागले. सर्वांपुढे घोडा होता. त्याच्या मागे वाजंत्री वाजत होती. पाठीमागे भजनी दिंड्या उभ्या होत्या. पालखीला सुरुवातीला 5 पावले राजांनी खांदा दिला. पालखी मागून सारे सरदार, मावळे राजांच्या बरोबर अनवाणी चालत होते. पालखी संजीवनी माचेवरील देवळासमोर आली. राजांनी देवीला नारळ ठेवला. तेथून पालखी चालू लागली आणि जोरदार पावसाची सर आली. राजांच्यावर अब्दागीर धरायला हशम धावला. राजे म्हणाले, अरे नको, मोहिमात भिजतो. एकदा देवीच्या आशीर्वादात भिजू दे. निसर्ग सुद्धा देवी भक्तच आहे. अशा प्रसंगी तो 4 फुलं उधळल्याखेरीज कसा राहील? पालखी गडावर आली. बाले किल्ल्यात ती आली आणि पालखीचा नूर बदलला. पालखीसमोर वीर उतरू लागले. करंड्यांच्या तालावर दांडपट्टा, विटा, तलवार फिरू लागली. पालखीची गती पावला पावलाला मंद होऊ लागली. पावसाच्या सरीत भिजलेल्या कपड्यांवर गुलाल फाकू लागला. पालखी प्रथम चौकात आली. मूर्ती सदरेवर आणली गेली. जिजाबाईंनी व राणी परिवाराने पालखीची खणा नारळांनी ओटी भरली. रात्री देवीच्या गजरात देवीची गाणी वाड्यात घुमली. संबळ, तुणतुण्यांच्या आवाजात आणि पालोत्यांच्या प्रकाशात पहाट झाली. राजांनी मोरोपंतांना देवीची स्थापना करण्याची आज्ञा दिली. मोरोपंत म्हणाले, महाराज, पावसाचे दिवस, आपल्याला उसंत नाही. उसंत मिळाली की स्थापना करू. तोवर पावसाळा हे संपेल.
मोरोपंत, आम्ही संकटात भिजत असता देवीनं विलंब न करता आमचं रक्षण केलं आणि आम्ही देवीच्या स्थापनेला खोळंबून ठेवायचं. जशी आजवरची संकट तिच्या आशीर्वादानं टळली, तशीच पुढचीही टळतील. या कामात दिरंगाई नको. देवी स्थापनेचा सोहळा पाहायची आमची इच्छा आहे. त्यासाठी मन आतुर आहे. प्रतापगडावर मंदिर पुरे होत आले होते. पालखी सन्मानाने प्रतापगडाकडे रवाना झाली. बरोबर मोरोपंत गेले. देवी स्थापनेचा दिवस आला. भर पावसातही राजगडावरून प्रतापगडाकडे मेणे निघाले. राजे सहकुटुंब सहपरिवार प्रतापगडावर गेले. मोठा उत्सव करून राजांनी देवीची स्थापना केली. देवीचा प्रसाद आणि भोसल्यांचे भूषण म्हणून राजांनी कवड्यांची माळ धारण केली. राजे स्वतः देवीचे भोपे बनले. देवी स्थापना करून राजे राजगडावर परतले. सकाळच्या वेळी सोयराबाई महालात आल्याचे पाहून राजांना आश्चर्य वाटले. राणीसाहेब, आजचा दिवस भाग्याचा दिसतो. का बरं? सोयराबाईंनी हसत विचारले. आज सकाळीच आपलं दर्शन घडलं. का सकाळी येऊ नये असं कुठं म्हटलं आम्ही? नेहमी आपली स्नानपूजा व्हायला पुष्कळ वेळ लागतो, त्यामुळं आम्ही विचारलं. सोयराबाई हसल्या. त्या म्हणाल्या, आज भल्या पहाटेच जाग आली, नंतर झोप आलीच नाही. सोयराबाईंच्यावर नजर खिळवीत राजांनी विचारले, स्वप्न तर पडलं नाही ना? हो ना, तेच सांगणार होते. आज स्वप्नामध्ये थोरले मामासाहेब महाराज आले होते. कोण? महाराज साहेब? हो, फार चांगलं स्वप्न आहे. आम्हालाही अलीकडे त्यांची फार आठवण होते. शंभूबा कुठं आहेत? सोयराबाईंचे हसणे विरले. असतील मासाहेबांच्याकडे, नाहीतर धाकट्या महाली. त्यांचा ओढा आमच्याकडे कमीच. मुलाची जात माया लावावी तशी लागते. सोयराबाईंनी गडबडीने विषय बदलला. मी विसरलेच सांगायला. मासाहेब म्हणाल्या, तुमची तयारी झाली का? पाहून ये. बहुतेक मासाहेब इकडे येणार असतील. मासाहेबांनी कशाला यायला हवं? चला आपणच तिकडे जाऊ. राजे मासाहेबांच्या महाली आले तेव्हा मासाहेब सचिंत बसल्या होत्या. राजे जाताच त्या म्हणाल्या, राजे, माणकोजींची तब्येत बिघडली आहे. जास्त झालंय म्हणून कळतं. केव्हा? मघाच मोरोपंत सांगत होते. त्यासाठी तुमची चौकशी केली. माणकोजींना परवाच आम्ही भेटून आलो. फार थकलेत, वय झाले, त्यात ही पावसाळी हवा. आम्ही गडाखाली जाऊन येतो. राजे गडाखालच्या शिवापूरला गेले. बरोबर मोरोपंतही होते. माणकोजींची तब्येत जास्त खालावली होती. राजांचा हात धरून माणकोजी कष्टाने म्हणाले, राजे, खानाचा जुलूम लई वाढलाय, त्याला आवराय पाहिजे. एवढी प्रकृती ढासळलेली असूनही राजाची काळजी घेणारी माणकोजी पाहून राजे गहिवरले. ते म्हणाले, माणकोजी, तुम्ही बरे व्हा, आम्ही सर्व करू. राजे, आता बरी होणारी आम्ही माणसं नव्हं, आता वय झालं. माणकोजी, असं बोलू नका. तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या माणसांचे आशीर्वाद नसले तर हाती घेतलेलं काम तडीस जाणार कसं? महाराज, याची काळजी आम्हाला नाही. तुम्ही सारं करशिला, आमचा भरोसा कसला? तुम्ही भेटला बरं झालं. मासाहेबांना मुजरा सांगा. राजांनी माणकोजींचा निरोप घेतला. वैद्यांना माणकोजींच्याकडे लक्ष ठेवायला सांगून राजे खिन्न मनाने गडावर येत होते. कान्होजी गेले. माणकोजीही टिकतील असं वाटत नव्हतं. दादोजी, कान्होजी, माणकोजी हे 3 आधार तुटले तर कसं व्हायचं? त्याच विचारात राजे पद्मावती माचीवर आले. देवी दर्शन घेऊन ते बाहेर आले तेव्हा देवळाच्या समोरच्या अंगणात मोरोपंत उभे होते. त्यांच्या शेजारी कानात भिकबाळी घातलेला, रुमाल बांधलेला, गोऱ्या रंगाचा 30च्या वयाचा एक गृहस्थ उभा होता. त्याने राजांना लावून नमस्कार केला. राजांनी मोरोपंतांना विचारले, मोरोपंत, हे कोण? मोरोपंतांनी अदबीने सांगितले, हे मोसाखोऱ्याचे कुलकर्णी आपली भेट व्हावी म्हणून आले आहेत. राजांनी कुलकर्ण्यांना विचारले, कशासाठी आमची भेट व्हावी? तो कुलकर्णी हात जोडून म्हणाला, महाराज, घरची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. आम्ही 3 भाऊ, मी धाकटा, पण दारिद्र्यामुळं एकाचंही लग्न होऊ शकलं नाही. आम्ही ब्राह्मण, भिक्षा मागणं उचित नाही. फडामध्ये जागा मिळेल तर योगक्षेम चालेल. एका गरीबाला वाचवल्याचं पुण्य पदरी पडेल. राजे त्या तरुणावरची दृष्टी न हलवता ते बोलणे ऐकत होते.
राजांनी विचारले, तुम्ही कुलकर्णी ना? मग तुमच्या वतनाचं काय झालं? त्या प्रश्नाबरोबर त्या तरुणाच्या चेहऱ्यावर भीती तरळली. भयभीत होऊन तो म्हणाला, महाराज, माझी कुणाविरुद्ध तक्रार नाही. जे नशिबी होतं ते होऊन गेलं. पायाशी चाकरी मिळावी. राजांनी परत विचारले, तुमच्या वतनाचं काय झालं? न भीता आम्हाला सर्व सांगा. कुलकर्ण्यांनी आंढा गिळला. महाराज, आम्ही कुलकर्णी हे खरं. घरात कुलकर्णी पण असून जोशी पण असूनही वडिलार्जित कर्जामुळं निर्वाह होणं कठीण झालं. कर्ज काढावं लागलं. त्या कर्जाचं व्याज 4-5 वर्षात एवढं वाढलं की कर्जापायी जोशी पण आणि कुलकर्णी पण सावकारांना लिहून द्यावं लागलं. आज सारं घर रस्त्यावर आलं. राजे हसले. त्या तरुणावरची नजर न काढता त्यांनी विचारले, सावकारांची हुशारी आणि वतनदारांचा अजागळपणा यांचा सुरेख संगम तुमच्या कहाणीत दिसतो. एवढा धूर्त सावकार कोण भेटला तुम्हाला? ज्या प्रश्नाला कुलकर्णी भीत होता ते संकट टाळल्याने टळत नव्हते. कुलकर्णी म्हणाले, महाराज, माझी कुणाविरुद्ध तक्रार नाही. राजे किंचित कठोरपणे बोलले, आम्हाला सावकाराचं नाव हवं आहे. हताशपणे कुलकर्ण्याने सांगितले, आपले पेशवे शामराज निळकंठ, तेच आमच्या वतनाचे मालक झाले आहेत. ते ऐकून राजे चकित झाले. त्यांनी एक वेळ मोरोपंतांच्याकडे पाहिले. मोरोपंतांची मान खाली झुकली होती. राजांनी मोरोपंतांना सांगितले, पंत, यांना फडामध्ये गुंतवून घ्या आणि आम्हाला नंतर येऊन भेटा. सायंकाळी राजांच्या खास महालात मोरोपंत आले. राजांनी त्यांना सांगितले, मोरोपंत, अंतस्थपणे शामराज निळकंठ यांची चौकशी करा. ह्या वतनांच्या काय गफलती आहेत हे आम्हाला सांगा. त्याची वाच्यता कुठेही होऊ देऊ नका. त्यानंतरचे 4-5 दिवस राजे पुरे बेचैन होते. जिजाबाईच्या ध्यानी ते यायला वेळ लागला नाही. त्यांनी राजांना कारण विचारले. महालात दुसरे कोणी नव्हते. राजांनी सांगितले, मासाहेब, तसं काही संकट नाही. आपण चिंता करू नये. राजे, आम्हाला फसवता? जिजाबाईंनी विचारले. राजांनी पाहिले. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर हसू होते. ते हसू पाहून राजे गडबडीने म्हणाले, मासाहेब, गैरसमज होतो. चिंता आहे खरी, पण ती परचक्राची नाही. एवढंच मला सांगायचं होतं. मग दुसरी कसली चिंता? मासाहेब, वतनदारीबद्दल आम्हाला केवढा तिटकारा आहे हे आपण जाणता. ही वतन नाहीशी करावीत, प्रजा सुखी व्हावी म्हणून आम्ही धडपडतो आणि खुद्द आमचीच माणसं सावकारी करून वतन मिळवू लागली तर काय करायचं? राजे, आपल्याला कुणीतरी खोटं सांगितलं असेल. आम्हाला सुद्धा तीच आशा आहे. असं ठरलं तर त्यात आम्ही आनंद मानू, पण खरं ठरलं तर अशी माणसं फडात बाळगून चालणार नाही. जिजाबाई शांतपणे म्हणाल्या. राजांनी एकदम जिजाबाईंच्याकडे पाहिलं. राजांच्या चेहऱ्यावर स्मित प्रकटलं. मासाहेब, तुमचे बोल आम्हाला सदैव धीर देतात. त्यानंतर 2 दिवसांनी मोरोपंतांनी राजांना सर्व खबर दिली. राजांनी सदर भरवण्याचा हुकूम दिला. सायंकाळी राजे सदरेवर आले. सदरेत पेशवे, अमात्य, डबीर याखेरीज नेताजी, येसाजी कंक, ही खास मंडळी उपस्थित होती. पेशवे शामराव निळकंठ अस्वस्थ होते. राजांची बेचैनी त्यांच्या ध्यानी आली. शामराव निळकंठ जंजिऱ्याच्या मोहिमेवरून परत आले होते. जंजिऱ्याच्या मोहिमेत आलेले अपयश त्यांच्या मनाला डाचत होते. सिद्दी खैरेतच्या डावाला फसवून त्यांनी नामुष्की पदरी घेतली. राजांनी एवढ्या तातडीने सदर का भरवावी हा प्रश्न साऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटला होता. राजे सदरेवर आले. राजांची चर्या गंभीर होती. राजांच्या पाठोपाठ जिजाबाई सदरेवर आल्या. राजांनी त्यांना उत्थापन दिले. आपल्या हातांनी त्यांना बैठकीवर बसवून राजे शेजारी बसले. जिजाबाईंनी राजांना विचारले, राजे, आज सदर भरवलीत. माणकोजींची तब्येत जरा त्यांची काळजी करण्यासारखं राहिलं नाही. ते तृप्त आहेत. असलीच तर राज्याची काळजी त्यांना आहे. अशी निष्ठावंत माणसं मिळणं कठीण. मग आजची सदर खास आमचे पेशवे शामराज पंत यांच्याकरिता भरवली आहे. साऱ्यांच्या नजरा शामराज पंतांच्याकडे वळल्या. आपले उपरणे सावरीत शामराज पंतांनी विचारले, महाराज, माझ्यासाठी? हो,
तुम्ही दौलतीची अनुभवी मुरब्बी माणसं. जेव्हा आमच्या मनात शंका येते तेव्हा तुमच्याखेरीज कोणाला सल्ला विचारणार? जी, शामराज म्हणाले. आम्हाला वतनदारीचा तिटकारा आहे हे तुम्ही जाणता. त्यासाठी मिराजदारांचा रोष पत्करून आम्ही रयतेला सुखी केले. जमीनदारांना नगद गल्ला व नक्त गाव बांधून दिले. देशमुख, कुलकर्णी, पाटील यास हक्क बांधून दिले. हेही तुम्ही जाणता. जी, हे कशासाठी केलं? हे रयतेला नागवतात. पदरी फौज बाळगून वाडेहुडे बांधून राहतात. सांगावयास गेलं तर शत्रूला मिळतात. प्रजा आणि राजा दोन्ही त्रस्त होतात. यासाठी आम्ही नामांकित वाडे आमच्या हाती घेऊन इतर मिराजदार वाडे पाडले ना? जी काय म्हणता? राजांचा आवाज करडा बनला. शामराज पंतांवर नजर रोखीत ते बोलू लागले. एका बाजूला ही वतनदारी नष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असता तुम्ही पेशवे असून वतनाची हाव धरू लागतात. शामराज पंतांचे डोळे खाडकन उघडले. राजांचे बोल त्यांच्या कानी पडत होते. कशासाठी हे केलं? महाराज, गैरसमज होत आहे. कुणीतरी खोटी अदावत आमच्यावर घेतली आहे. शामराज पंत धीर करून म्हणाले. शामराज पंत, एक खोटेपणा केला, आता दुसरा करू नका. मोसे खोऱ्यातील कुलकर्णी वतनदार तुम्ही नजर ठेवतील. मोसे खोऱ्यातील कुलकर्णी वतनावर तुम्ही नजर ठेवलीत. पेशवाईच्या सत्तेवर कुलकर्णी पण बळकावलं, हे खोटं? शामराज पंतांनी औंढा गिळला. ते म्हणाले, महाराज, हा अन्याय तुमच्यावर? शामराज पंत, तुमच्या कृत्यानं आमची मान शर्मेनं खाली झुकली आहे. पेशव्यांच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी कुलकर्ण्यांना सदरेवर साक्षीसाठी बोलवावं ही तुमची इच्छा असेल तर आम्ही तेही करू. राजांची नजर मोरोपंतांच्याकडे वळली. मोरोपंत, त्या कुलकर्ण्यांना सदरेवर बोलवा. मोरोपंत सदरे बाहेर जायला निघालेले पाहताच शामराज पंत घाबरून गडबडीने म्हणाले, महाराज, क्षमा असावी. राजांनी मोरोपंतांना थांबण्याची इशारत दिली. त्या प्रकाराने जिजाबाई मात्र गोंधळून गेल्या होत्या. त्यांच्या ध्यानी काही येत नव्हते. त्यांनी विचारले, शिवबा, हा काय प्रकार आहे? राजे उदासपणे हसले. ते म्हणाले, मासाहेब, सांगताना सुद्धा शरम वाटते. हे आमचे पेशवे, पण राज्याच्या प्रधानपदावर राहूनही यांचं मन तृप्त नाही. ह्यांना वतनाची हौस वाटली. बळजबरीनं यांनी कुलकर्णी वतनं सावकारीच्या बळावर बळकावली. आज आमचे पेशवे वतनदार बनले आहेत. ज्या घरात कुलकर्णी पण जोशी पण चालत होतं ते घर अन्नाला मोताद होऊन आमच्या आश्रयाला येतं. ब्राह्मण असूनही भिक्षा मागायची पाळी त्यांच्यावर आली आणि हे सार आमच्या पेशव्यांच्या कृपेमुळं झालं. एक वेळ गुन्ह्याची माफी असावी. आपली आज्ञा म्हणून मी वतनं परत करतो. हा निर्णय ठीक, तसं तुम्हाला करावंच लागेल. शामराज पंत, जंजिराच्या लढाईत पराभव घेऊन आलात. आम्ही दोष दिला नाही. सिद्दी खैरियत याच्या दगलबाजीला फसलात आणि कैदेत सापडलात. जंजिऱ्यावर कधीही परत येणार नाही असं सांगून आपली सुटका करून घेतलीत. पण तोही दोष आम्ही मानला नाही. राजकारणात असे प्रसंग येतात, पण हा गुन्हा अक्षम्य. त्याला क्षमा करता येईल असं वाटत नाही. महाराज, शामराज पंत उद्गारले. राजांची नजर गर्भगळीत झालेल्या शामराज पंतांवर खिळली होती. ते शांतपणे म्हणाले, शामराज पंत, तुम्ही आमचे पेशवे. आम्ही म्हणजे काही इंद्र नव्हे. तो 1000 डोळ्यांनी पाहणार. आम्ही तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांनी पाहणार, प्रजा राखणार. पेशवे पदावर असूनही तुमची नजर एवढ्या खाली पोहोचत असेल तर तुम्ही या जागेस योग्य नव्हे. तुमच्या हाती प्रजा सुरक्षित राहील असं आम्हास वाटत नाही. तेव्हा आजपासून तुमचं पेशवेपद आम्ही काढून घेत आहोत. राजांच्या त्या निर्णयाने सारे चकित झाले. शामराज पंतांनी आपली नजर उंचावली. उद्वेगाने ते म्हणाले, महाराज, मग फडाच्याही जबाबदारीतून मोकळं करावं. शामराज पंतांच्या बोलांनी राजांच्या मनावर काही परिणाम झाला नाही. शामराज पंत, या दबावाचा आमच्या मनावर काही परिणाम होणार नाही. फडाची जबाबदारी घेणं शक्य नसेल तर तसं तुम्ही करू शकता. गुन्हा तुमचा. आगळीक तुम्ही केलीत आणि आमच्यावर संतापता. पंत, परत विचार करा. आमच्या राज्यात गमावलेली जागा आणि हरवलेली संधी पुन्हा मिळत नसते. शामराज पंत भानावर आले. चूक झाली महाराज, माझे शब्द मी परत घेतो. क्षमा असावी. ठीक आहे.
आजपासून शामराज पंतांच्या जागी नरहरी आनंदराव यांची पेशवे म्हणून आम्ही नेमणूक करीत आहोत आणि त्यांची जागा अनाजी दत्तो यांना आम्ही देत आहोत. शामराज पंत, तुम्ही आमचे प्रथमपासूनचे पेशवे. त्या पेशवेपदाला डाग लागू नये ही आमची इच्छा आहे. आज नरहरी पेशवे बनत असले तरी राज्याची बेदिली चारचौघात जाऊ नये म्हणून तुम्ही असे पावे तो शिक्का तुमच्या नावाचा चालेल. राजांनी नरहरी आनंदराव आणि अनाजी दत्तो यांना पेशवाईची आणि वाकनिशीची वस्त्रे जिजाबाईच्या हस्ते दिली. दोघांनाही पालखीचा मान देण्यात आला. मानकोजी दहातोंडे वारल्याचे वृत्त ऐकून राजांना दुःख झाले. लहानपणापासून आपल्याला पाहत आलेला हा जिव्हाळ्याचा माणूस, स्वराज्याचा सेनापती. राजांनी मोठ्या मानाने त्याची उत्तरक्रिया करायला लावली. पावसाळ्यात जरी शास्ताखान स्वस्थ होता तरी राजे स्वस्थ बसले नाहीत.